पुण्यामधील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिवंगत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे। याआधी आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून नाव वगळल्यानंतर पार्थ पवारांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। जमीन व्यवहारात पार्थ पवारांचं नाव कुठेही नसल्याचं, सही नसल्याचं खारगे समितीच्या अहवालातून स्पष्ट झालंय। चौकशीसाठी नेमलेल्या खारगे समितीने या संदर्भात 100 पानांचा अहवाल तयार केलाय। मात्र या समितीने दिग्विजय पाटील यांच्याबरोबरच जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवानीवर ठपका ठेवत तिला दोषी ठरवलंय। अमिडिया कंपनी ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कायद्यानुसार नोंदवली गेली असल्यानं कंपनीचे सर्व भागीदार यात दोषी ठरतात। मात्र समितीसमोर जी कागदपत्र सादर झाली त्या कागदपत्रांवर कुठेही पार्थ पवार यांची सही नाहीये आणि त्यामुळे चौकशी अहवालात पार्थ पवारांचं नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कागदपत्रांवर कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांची सही असल्यानं त्यांना दोषी ठरवण्यात आले। तसंच जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवानीवरही ठपका ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मुंढवा जमीन घोटाळ्याची चौकशी पूर्ण करून खारगे समितीला 6 डिसेंबरपर्यंत अहवाल द्यायला सांगितलं होतं। त्यानंतर या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती। आता अंदाजे 125 पानांचा हा अहवाल पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीसांना सादर केला जाईल।